बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणात तपासाच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करत विलास घुले यांचा भाऊ रमेश घुले यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी SIT मधील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बदली करण्याची मागणी केली। तसंच नव्या अधिकारी कर्मचाऱ्यांची नावंही पोलीस प्रशासनाला सुचविल्याचं सांगितलं जात आहे। राजकीय दबावातून आपल्या विरुद्ध खोटे गुन्हे दाखल होण्याची शक्यता असल्याचा दावा करत स्वतःच्या जीवाला धोका असल्यानं पोलीस संरक्षण देण्याची मागणीही रमेश घुले यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली। यावेळी ज्याला वाचवण्याच्या प्रयत्नात विलास घुले याचा मृत्यू झाला ते उमेश मानेही पोलीस अधीक्षकांच्या भेटीसाठी उपस्थित होते। त्यांनी घटनेचा घटनाक्रम सांगता 30 ते 40 जणांचा जमाव मारण्याच्या उद्देशाने आला होता असा दावा केला। तसंच घटनास्थळी आरोपींकडून खासदार बजरंग सोनवणे आणि त्यांचा मुलगा सौरभ सोनवणे याची नावं घेतली जात होती। आमचं काहीही वाकडं होणार नाही असं आरोपी म्हणत होते। असा आरोप उमेश माने यांनी केला आहे। जो मुख्य आरोपी आहे प्रामेश्वर गायकवाड, त्याचं जी प्री प्लॅनिंग झालं त्याचं घर आणि कारखाना फक्त 100 मीटरचा अंतर आहे। त्याच ठिकाणी प्लॅनिंग केली ते एका वेळेस देण्यासाठी सांगण्यासाठी आलो होतो। दुसरं जी की मला सारख्या कंटिन्यू धमक्या येतात किंवा इथं की काल दिवसव्यापीच्या आवारामध्ये पुन्हा देणं धमकी देणं, त्यासाठी एक संरक्षणाचं एक पत्र दिलंय आणि माझ्यावरती आणि उमेश मानेवरतीही त्यांना खोटे गुन्हे दाखल करून ह्या न्यायाच्या भूमिकेतून कसं ह्यांना डायव्हर्ट करता येईल ह्याचे प्रयत्न चालू। त्यासाठी मी SP साहेबांना बोललो। SIT मध्ये बी काही कर्मचारी हे करायचे होते, ॲड करायचे होते की आम्ही ते नावं आज SP साहेबांना दिलेत। इन्व्हिटेशन चालू आहे म्हणले, 100% तपास चालू आहे म्हणले। सौरभ सोनवणे याची 4 तास चौकशी झाली आणि चौकशी त्याचा जबाब घेऊन सोडून देण्यात आलेला आहे। करतील ना तपासामध्ये, त्यांचा तपास चालू की तपासावर आपण कुठंच त्यांना हे करणार नाहीत। पोलीस सुरक्षेची मागणी केली होती, सुरक्षा कधी प्रदान करतील सांगितलं? आज संध्याकाळपर्यंत कल घेऊन त्याची कारवाई करतो। त्या दिवशी हानमार करताना पप्पाचं आणि त्याच्या मुलाचं नाव, पप्पाचं नाव घेतं त्या शेतामध्ये। बाप्पा कोण? बजरंग हां, तुला जीव मारला तरी तुला आमचं कोणीच काही करू शकत। आम्ही ते आमचे पाहुणे आहेत असं म्हणतो। आणि पुढे काय झालं? पुढं काय तिथून पुढं आई वडील आणि भाऊ आणि भाऊजाईनं त्यांनी सोडासोडी केल्यानंतर ती निघून गेली। ती मला म्हणली पोळ्याचं आहेस आणि तू जिथं दिसतील तिथं तुला खलास केल्याशिवाय राहणार नाही, तू इथून शेत विकून जा, असं तू पोळगंडाच्या अवलाद आहेस, तू महादेव कोळेची ही आहेस असं म्हणून त्यांनी मला खाली पाडून नरड हे दाबलं। काय काय चर्चा करत होते आरोपी? काही नाही सर, ते म्हणत होते आमचे तुला जीव मारला तरी आमचं कोणी काही करू शकत नाही। त्यांना पाठराखण आहे का कोणाची? त्यांनी कुणाची तरी पाठराखण असेल त्यावेळेसच त्यांनी एवढी धमकी नेऊन एवढं मारतात ना सर। कुणातरी असं म्हणजे विनाकारण कोणी कुणाला मारू शकतं का? आज माणसाला कुणाचा तरी सपोर्ट असल्याशिवाय मारू शकतो का? मला सांगा। तुम्ही स्पष्ट बोला ना, कोणाची पाठराखण? काय सौरभ सोनवणेचं नाव घेत होते फाटलीवर मारताना की माझ्या स्वतः सख्या भावाने आणि मित्र असताना त्याला फटदिरीने चाकू घातला, म्हणजे कुणी काय करू शकत नाही मेला पेक्षा। आणि तिथून अंबाजोगाईच्या कॅमेरेमध्ये सध्या कैद आहे, तिथं सध्या तिथपर्यंत सध्या आलं, तिथं सध्या त्यांची आमची हातापाय झालेली आहे। किती वाहनं होते ते पोलिसांनी वाहनं जप्त केली का? वाहनं काहीच नाही जप्त केलेले, 9 आरोपी अटक। तुम्ही तिकडे होतात, वाहन कोणती होती? हल्ला झाला पांढरी कारची।